नमस्कार मित्रांनो, विचार करा, ज्या संस्थेत आपल्या देशाचं चलन म्हणजेच आपल्या नोटा छापल्या जातात तिथेच काम करण्याची संधी मिळाली तर किती भारी वाटेल ना. आजच्या या विश्लेषणात आपण अशाच एका जबरदस्त संधीबद्दल बोलणार आहोत. ती म्हणजे SPMCILच्या करन्सी नोट प्रेसमधील महाभरती. एकदम सेफ, रुबाबदार आणि चांगला पगार देणारी सरकारी नोकरी शोधत आहेत. मग ही माहिती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा, कारण ही संधी थेट केंद्र सरकारच्या उपक्रमातून चालून आली आहे आणि ती हातातून जायला नको. आता ही काही साधीसुधी प्रायव्हेट कंपनी नाहीये बरं का. करन्सी नोट प्रेस हा SPMCILचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. हा भारत सरकारच्या पूर्ण मालकीचा मिनी रत्न श्रेणी 1 मधला केंद्रीय सार्वजनिक उपक्रम आहे. इथे नोकरी मिळणं म्हणजे खरंच खूप प्रतिष्ठेची आणि सुरक्षितेची गोष्ट मानली जाते. चला, या भरतीचा एक क्विक ओव्हरव्ह्यू घेऊया. ही महाभरती प्रामुख्याने 2 पदांसाठी आहे. पर्यवेक्षक म्हणजे सुपरवायझर आणि कनिष्ठ तंत्रज्ञ म्हणजे ज्युनियर टेक्निशियन. आणि पोस्टिंग कुठे असेल तर नाशिक, देवास आणि हैदराबाद येथील केंद्रांवर. हे काम प्रत्यक्ष शॉप फ्लोअर आणि ऑफिस अशा दोन्ही ठिकाणी असणार आहे. भूमिका आणि जबाबदाऱ्या. प्रत्यक्ष कामावर नेमके काय करावे लागेल ते पाहूया. सुरुवात करूया पर्यवेक्षक पदापासून. हे पहा, सुपरवायझर म्हणजे संपूर्ण कामकाजाचा कणा. प्रोडक्शनचं टार्गेट कसं पूर्ण करायचं याचं रोजचं प्लॅनिंग करणं, SAP आणि ERP सारख्या सिस्टीममध्ये एंट्रीज वेळेवर अपडेट ठेवणं, हे सगळं त्यांच्याकडे असतं. याशिवाय छपाई यंत्रणेतील कर्मचाऱ्यांकडून उत्तम दर्जाचं काम करून घेणं आणि देशाच्या चलनाच्या सुरक्षेचे नियम अगदी काटेकोरपणे पाळले जात आहेत ना, हे पाहण्याची मोठी जबाबदारी यांच्यावर असते. दुसरीकडे कनिष्ठ तंत्रज्ञ हे प्रत्यक्ष फील्डवर म्हणजे शॉप फ्लोअरवर काम करतात. प्रिंटिंग आणि फिनिशिंगच्या मोठ्या मशीन्स प्रत्यक्ष चालवणं, स्टोअरमधून मशीनपर्यंत मटेरियल सुरक्षितपणे आणणं, हे त्यांचं काम. देशाची अर्थव्यवस्था ज्या साहित्यावर चालते ना, त्याची अतिशय सुरक्षित हाताळणी या तंत्रज्ञानांना करावी लागते. हे पूर्णपणे प्रॅक्टिकल आणि महत्त्वाचं काम आहे. आवश्यक पात्रता आणि कौशल्य. आता ह्या पदांसाठी काय पात्रता हवी ते बघूया. इथे 2 वेगळे गट आहेत. जर उमेदवाराकडे प्रिंटिंग, मेकॅनिकल, IT किंवा इलेक्ट्रिकलमध्ये इंजिनिअरिंगचा फर्स्ट क्लास डिप्लोमा किंवा डिग्री असेल आणि वय 18 ते 30 वर्षांच्या दरम्यान असेल तर ते पर्यवेक्षक पदासाठी पात्र आहेत. पण समजा संबंधित ट्रेडमध्ये फुल टाइम ITI सर्टिफिकेट असेल आणि वय 18 ते 25 असेल तर कनिष्ठ तंत्रज्ञ हे पद अगदी योग्य राहील. वेतन आणि भत्ते. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, अत्यंत आकर्षक IDA वेतन श्रेणीचा फायदा. हे आकडे पहा. पर्यवेक्षक पदासाठी शासनाच्या मानकानुसार दरमहा 27,600 रुपयांपासून ते थेट 95,910 रुपयांपर्यंतचं जबरदस्त वेतन निश्चित करण्यात आलं आहे. सरकारी नोकरीत अशी सॅलरी रेंज मिळणं हे या भरतीचं एक सर्वात मोठं आकर्षण आहे. आणि कनिष्ठ तंत्रज्ञ पदासाठी अप्लाय करणाऱ्यांसाठी सुद्धा ही तितकीच फायद्याची गोष्ट आहे. त्यांच्यासाठीही 18,780 रुपयांपासून ते 67,390 रुपयांपर्यंतची उत्तम सॅलरी रेंज दिली जाणार आहे. एका सरकारी उपक्रमातील हे भक्कम आर्थिक पाठबळ खरोखरच कौतुकास्पद आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया. आता यात आपला सहभाग कसा निश्चित करायचा ते स्टेप बाय स्टेप पाहूया. सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपली स्वतःची पात्रता नक्की तपासून पहा. सर्व व्यवस्थित असेल तर स्वतःचा पासपोर्ट साईज फोटो आणि सही स्कॅन करून रेडी ठेवा. लक्षात घ्या, अर्ज फक्त आणि फक्त त्यांच्या अधिकृत करिअर पोर्टलवरूनच ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. ही निवड प्रक्रिया पूर्णपणे मेरिटवर म्हणजे संगणक आधारित चाचणी म्हणजेच CBT द्वारे होणार आहे. त्यामुळे आतापासूनच अभ्यासाला लागणं सर्वात शहाणपणाचं ठरेल. म्हणूनच अजिबात वेळ वाया न घालवता स्क्रीनवर दिसणाऱ्या cnmpnashik.spcil.com या वेबसाईटवर जा आणि त्वरित अर्ज दाखल करा. आणि हो, अशाच महत्त्वाच्या नोकरीच्या संधी आणि अपडेट्ससाठी जॉब महागुरू या YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. शेवटी जाता जाता एक विचार नक्की करा. ज्या चलनाने संपूर्ण देशाची अर्थव्यवस्था धावते तेच चलन निर्माण करण्याच्या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग बनण्याची ही दुर्मिळ संधी कुणी का बरं दवडेल? नक्कीच नाही. तेव्हा तयारीला लागा. ऑल द बेस्ट.